हॅलो फ्रेंड्स, MS एज्युटेक चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, गेले काही व्हिडिओजमध्ये आपण चेंज द व्हॉइस हा टॉपिक पाहतोय. आत्तापर्यंत सिंपल सेंटेन्सेस जे आहेत ते पॅसिव्हमध्ये कसे बदलतात हे पाहिलंय. या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस सेंटेन्सेस पॅसिव्हमध्ये कसे बदलतात हे पाहणार आहोत. ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस यांचे कन्स्ट्रक्शन आपल्या लक्षात आले की वाक्य कोणतेही असलं तरी आपल्याला ते बदलता येतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ॲक्टिव्हची वाक्यरचना आहे SVO आणि पॅसिव्हची वाक्यरचना आहे O to be, PPV, कॉम्प्लिमेंटरी पार्ट, बाय अँड सब्जेक्ट. मित्रांनो, कंटिन्युअस सेंटेन्स ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये रूपांतर करत असताना एक नॉर्मल ॲडिशन आहे. नेमके काय ॲडिशन, कसं हे वाक्य बदलतात, चला आपण पाहूयात. वी आर लर्निंग इंग्लिश या वाक्यातील व्हर्ब पहा मित्र हो, आर लर्निंग हे आहे. शिकत आहेत. हु, वी. हु ने प्रश्न विचारला की सब्जेक्ट आपल्याला भेटतो. व्हॉट आर वी लर्निंग इंग्लिश. व्हॉटने प्रश्न विचारला की ऑब्जेक्ट आपल्याला भेटतं. या वाक्याची वाक्यरचना आहे सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट, म्हणून हे वाक्य आहे ऍक्टिव्ह मधलं. आता ऍक्टिव्हचं हे वाक्य पॅसिव्ह मध्ये कसं बदलतं पहा. आपला नेहमीचा जो फॉर्मॅट आहे ऑब्जेक्ट, टू बी, पीपीव्ही, कॉम्प्लिमेंटरी पार्ट, बाय, यस हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. फक्त आर लर्निंग क्रियापदाला ING प्रत्यय म्हणजे हे वाक्य अपूर्ण आहे, कंटिन्युअस आहे. अशा वाक्यांचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना आपण ऑब्जेक्ट पहिल्यांदा लिहिला. पहा, या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे इंग्लिश. ओके. त्यानंतर ऑब्जेक्ट झाल्यावर टू बीचं रूप लिहित असतो. इथे आर आहे. वी आर हे वी या सब्जेक्टला योग्य होतं, पण इथे जर आपल्याला घ्यायचं असेल तर इंग्लिश इज आपल्याला घ्यावं लागेल, कारण आर हे अनेक वचनी टू बीचं रूप आहे. काळ तोच आहे, टेन्स तोच आहे, फक्त टू बीचं रूप आपल्याला इंग्लिशला मॅच होणारं, योग्य असणारं घ्यायचंय. इंग्लिश इज ऑब्जेक्ट टू बीचं रूप झालं की मित्र हो लिहितो आपण पीपीव्ही रूप. पण अपूर्ण काळातील वाक्य असल्यावर अपूर्ण भाव कायम राहण्यासाठी बीइंग हा शब्द जास्त लिहायचा. टू बीचं रूप झाल्यावर बीइंग आणि त्यानंतर लर्न या क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला लिहायचंय लर्न्ड. कॉम्प्लिमेंटरी पार्ट असेल तर लिहायचा, नसेल तर बाय, आणि सब्जेक्ट आहे पहा वी, तर पाठीमागे येताना सर्वनामाचं द्वितीय रूप अस. वी आर लर्निंग इंग्लिश या वाक्याचं पॅसिव्ह मधलं रूपांतर झालं इंग्लिश इज बीइंग लर्न्ड बाय अस. दे वेअर लिसनिंग अ स्टोरी. वेअर लिसनिंग हा आहे त्या वाक्यातील व्हर्ब. ऐकत होते. हु कोण, ते ऐकत होते, दे हा झाला सब्जेक्ट. व्हॉट काय ऐकत होते, अ स्टोरी हा झाला ऑब्जेक्ट. मग या वाक्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना ऑब्जेक्ट पहिल्यांदा अ स्टोरी. टू बीचं रूप इथे वेअर आहे म्हणजे भूतकाळ आहे, भूतकाळातले टू बीची रूप आहेत वॉज, वेअर. अ स्टोरी हे एक वचन असल्याने त्याला मॅच होणारं, त्याला योग्य असणारं टू बीचं रूप एक वचनी वॉज. वाक्य अपूर्ण आहे म्हणून बीइंग. त्यानंतर लिसन या क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला लिहायचंय लिसन. कॉम्प्लिमेंटरी पार्ट असेल तर लिहायचा, नसेल तर बाय, आणि सब्जेक्ट लिहायचा. पहा, या वाक्यातला सब्जेक्ट आहे दे, त्याचं द्वितीय रूप देम. ही इज कम्प्लिटिंग होमवर्क. इज कम्प्लिटिंग हे वर्ब आहे, पूर्ण करत आहे. हु हा आहे सब्जेक्ट. व्हॉट होमवर्क हा आहे ऑब्जेक्ट.
पॅसिव्ह मध्ये वाक्य बदलत असताना ऑब्जेक्ट सुरुवातीला होमवर्क, टू बीचं रूप इथे दिलेलं आहे इज, म्हणजे हे वाक्य प्रेझेंट टेन्स मधलं आहे. मग प्रेझेंट टेन्स मधलं टू बीची रूप आहेत एम, इज, आर. मग त्यापैकी होमवर्क हे एक वचन असल्याने त्याच्याही पुढे इज हेच टू बीचं रूप योग्य आहे, ते लिहिलं आपण. वाक्य अपूर्ण असल्यामुळे बीइंग, त्यानंतर कंप्लीट याचं तिसरं रूप आपल्याला लिहायचं आहे. कंप्लीटचा पास्ट टेन्स आहे कंप्लीटेड, पीपीव्ही रूप सुद्धा तेच. त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट आहे इथे ही, तर त्याचं द्वितीय रूप आपल्याला लिहायचं आहे हिम. म्हणजे मित्र, हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळातलं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस मधलं आहे. ते वाक्य देखील आधी सोडवलेल्या पास्ट कंटिन्युअस प्रमाणेच आपल्याला सोडवायचे. पहा, हे एक वाक्य खालचं पहा. राहुल वॉज ड्रॉइंग अ पिक्चर. वॉज ड्रॉइंग हे व्हर्ब आहे, काढत होता, रेखाटत होता. हु राहुल, व्हॉट अ पिक्चर ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह मध्ये रूपांतर होताना ऑब्जेक्ट पहिल्यांदा, अ पिक्चर टू बीचं रूप वॉज आहे, इथे देखील वॉज हेच बसतं, कारण वेअर अनेक वचनी कर्त्याच्या पुढे येतात आणि अ पिक्चर हे एक वचनच आहे, म्हणून अ पिक्चर वॉज टू ऑब्जेक्ट लिहिलं, टू बी रूप लिहिलं. अपूर्ण काळातील वाक्य असल्याने बीइंग हा शब्द जास्त लिहायचा. त्यानंतर ड्रॉ, ड्र्यू आणि ड्रॉन हे त्याचं पीपीव्ही रूप. बाय शब्द आणि सब्जेक्ट आहे राहुल, तर राहुल शब्द लिहायचा आहे. सर्वनाम असेल तर आपण त्याचं हीचं हिम करतो, आय असेल तर मी, वी असेल तर अस, पण इथे नाम आहे ते आहे तसंच. आय विल बी प्लेइंग चेस विथ माय ब्रदर. विल बी प्लेइंग यातून लक्षात येते की हे वाक्य आहे कंटिन्युअस फ्युचर मधलं, अपूर्ण भविष्यकाळातले हे वाक्य आहे. यातला व्हर्ब आहे आय. आय विल बी प्लेइंग व्हॉट, चेस हा आहे ऑब्जेक्ट. मग पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना किंवा आय विल बी प्लेइंग चेस, यस, वी, ओ हे तीन घटक भेटले आपल्याला. विथ माय ब्रदर्स हे शब्द काय आहे, मग कॉम्प्लिमेंटरी पार्ट आहे. आता हे वाक्य पॅसिव्ह मध्ये कसं बदलतं पहा. चेस भविष्यकाळातील वाक्य आहे, विल हे एक वचनाच्या पुढे पण येतं आणि एक वचनाच्या पुढे पण येतं. विल अपूर्ण काळातील वाक्य असल्याने बीइंग, चेस विल बीइंग, पीपीव्ही रूप लिहायचंय प्लेचं, प्लेड. चेस विल बी प्लेड. आता कॉम्प्लिमेंटरी पार्ट, पीपीव्ही रूप झाल्या विथ माय ब्रदर्स हे शब्द आहे, त्या वाक्यातील कॉम्प्लिमेंटरी पार्ट, पूरक भाग म्हणून ते शब्द आपण लिहू. विथ माय ब्रदर्स. बाय आणि सब्जेक्ट आहे आय, तर त्याचं द्वितीय रूप इथे लिहायचंय मी. चेस विल बीइंग प्लेड विथ माय ब्रदर्स बाय मी. अशा पद्धतीने कंटिन्युअस फ्युचर मधलं देखील वाक्य आपल्याला याच फॉर्मॅटच्या साह्याने बदलता येतं. आणखी एक वाक्य पहा. गौरी विल बी गिव्हिंग अ स्पीच. विल बी गिव्हिंग हा आहे व्हर्ब, या वाक्यातील सब्जेक्ट आहे गौरी हा शब्द. अ स्पीच हे आहे ऑब्जेक्ट. पहा, पॅसिव्ह मध्ये वाक्य बदलतोय आपण. ऑब्जेक्ट पहिल्यांदा म्हणजे अ स्पीच, टू बीचं रूप विल, अपूर्ण वाक्य असल्याने बीइंग. हे लक्षात ठेवायचं आपल्याला की अपूर्ण काळातील वाक्य असल्याने बीइंग हा शब्द टू बीच्या रूपानंतर. त्यानंतर मग गिव्हचं तिसरं रूप पीपीव्ही रूप गिव्हन. कॉम्प्लिमेंटरी पार्ट असेल तर लिहायचा, नसेल तर बाय शब्द आणि सब्जेक्ट लिहायचा इथला गौरी. ओके.
त्यानंतर पुढचं एक वाक्य पहा, यू आर नॉट जॉईनिंग द झूम मीटिंग्स. यू आर नॉट जॉईनिंग द झूम मीटिंग. आर नॉट जॉईनिंग हे आहे त्या वाक्यातील व्हर्ब. हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस मधलं असून निगेटिव्ह आहे. नकारार्थी वाक्य कशी बदलतात ते पाहूयात आपण. व्हर्ब आपल्याला भेटलं, सब्जेक्ट यू. यू आर नॉट जॉईनिंग व्हॉट, काय जॉईनिंग होत नाहीये. द झूम मीटिंग हे आहे ऑब्जेक्ट. मग पॅसिव्ह मध्ये वाक्य बदलताना ऑब्जेक्ट पहिल्यांदा मित्रांनो आपलं जर फॉर्मॅट लक्षात असेल तर तुम्हाला कोणतंही वाक्य बदलता येईलच. ऑब्जेक्ट लिहिलं की टू बीचं रूप आर आहे वर्तमान काळातील. मग इथे अनेक वचन असल्याने, मीटिंग्ज असल्याने आर हे टू बीचं रूप बसतंय. वाक्य नकारार्थी असल्याने नकारार्थी भाव कायम राहिला पाहिजे, म्हणून तो नॉट आहे तसा. द झूम मीटिंग्ज आरंट. अपूर्ण काळातील वाक्य बीइंग. त्यानंतर जॉईनचं पीपीव्ही रूप लिहायचंय आपल्याला, जॉईन्ड. बाय सब्जेक्ट लिहायचा आहे यू, त्याचं द्वितीय रूप यूच होतं. पहा हे तसंच वाक्य, फक्त वाक्य निगेटिव्ह असल्याने टू बीच्या रूपाला नॉट जोडायचा आहे किंवा आहे तसा तो ठेवायचा आहे. द झूम मीटिंग्स आरंट बीइंग जॉईन्ड बाय यू. आणखी एक वाक्य पहा, आकाश इज नॉट युजिंग टाइम फॉर स्टडी. हे आहे कंटिन्युअस प्रेझेंट मधलं निगेटिव्ह सेंटेन्स. इज नॉट युजिंग हे आहे वर्ब, वापरत नाही. हु आकाश, व्हॉट टाइम, आणि फॉर स्टडी हे शब्द आहेत कॉम्प्लिमेंटरी पार्ट. ओ पहिल्यांदा म्हणजे टाइम हा शब्द, टाइम. टू बीचं रूप इज, पण हे वाक्य निगेटिव्ह असल्याने इज नॉट आहे तसाच घ्यायचा आहे, इज नॉट. अपूर्ण काळातील वाक्य असल्याने बीइंग, इज नॉट बीइंग. यूजचं तिसरं रूप लिहायचंय यूज्ड. पहा मित्र, ओ लिहिला, टू बीचं रूप लिहिलं, अपूर्ण काळातील वाक्य असल्याने बीइंग शब्द लिहिला. पीपीव्ही झाल्याच्या नंतर कॉम्प्लिमेंटरी पार्ट, फॉर स्टडी हे शब्द आहे कॉम्प्लिमेंटरी पार्ट, ते आपण लिहिले. त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट लिहायचा आहे आकाश. दे वोंट बी वॉचिंग टीव्ही दॅट टाइम. वोंट बी वॉचिंग, विल नॉट बी वॉचिंग हे आहे व्हर्ब. फ्युचर कंटिन्युअस मधलं निगेटिव्ह वाक्य आहे. पाहणार, पाहत नसतील. हु दे हा झाला सब्जेक्ट. वॉट टीव्ही हे झालं ऑब्जेक्ट. दॅट टाइम हा कॉम्प्लिमेंटरी पार्ट. मग पहा पॅसिव्ह मध्ये वाक्य बदलताना ऑब्जेक्ट म्हणजेच या वाक्यातील टीव्ही हा शब्द, विल नॉट किंवा ओंट. अपूर्ण काळातील वाक्य असल्याने बीइंग. वॉच म्हणजे पीपीव्ही रूप लिहायचं आपल्याला क्रियापदाचं, वॉच्ड. दॅट टाइम हे कॉम्प्लिमेंटरी पार्ट. त्यानंतर बाय शब्द आणि सर्वनाम लिहायचंय देचं, देम. In this way, friends, we can change continuous sentences from active to passive. That may be continuous present, continuous past, continuous future. Only we have to keep in our mind the format, that is object, to be, being, PPV, complementary part, बाय अँड सब्जेक्ट. एवढं मित्रांनो आपण लक्षात ठेवलं की कोणतेही वाक्य बदलता येतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. हॅव अ गुड डे.